आपण सेंट्रल बिल्डिंग पुणे स्टेशन या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी असं निदर्शनास आलं की जे चिपळूण नागरी पतसंस्था आहे त्या संस्थेचा भोंगळा कारभार चालू आहे। त्या संदर्भात या ठिकाणी श्री आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी काही लोकांनी बेमुदत धरणे आंदोलन चालू केले आहे। त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करूया। मी शांताराम मनोरे, पुणे शहर उपाध्यक्ष, कर्जदार जामीनदार बचाव संघर्ष पार्टी या नात्याने आम्ही गेली 2 दिवस झाले धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। चिपळूण नागरी सहकारी संस्था या संस्थेचा पूर्णपणे भोंगळ कारभार निदर्शनास आणूनसुद्धा जिल्हा निबंधक असू, सहकार आयुक्त असू यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेता उलट त्यांना पाठीशी घालून या संस्थेचं जे काही भ्रष्टाचार आहे ते भ्रष्टाचाराची चौकशी न करता अशाच पद्धतीने समाजाचे जे ठेवी आहेत, ठेवीच्या मुदती ठेवी आहेत त्याला परतावा न देणे किंवा कर्जदाराकडनं कर्ज वसूल न करता, व्याज वसूल न करता तशाच पद्धतीने नातेवाईकांना कर्ज वाटप करणे आणि 90 लाखाची मर्यादा असतानासुद्धा नातेवाईकांना 1 कोटीच्या वर कर्ज देऊन त्यांची वसुली न करणे अशा पद्धतीचे पूर्णपणे हा भोंगळ कारभार या चिपळूण नागरी सहकारी संस्थेच्या माध्यमातून होतो। आणि जनतेमध्ये खूप रोष आहे, कारण ठेवीदार आहेत, सभासद आहेत, ह्या जनतेचा पैसा ह्या सभासदांनी, ह्या संचालक मंडळांनी आपापल्या नातेवाईकांना वाटणे किंवा आपली स्वतःची मालमत्ता घेऊन हे गडगंज पैसा जमवून या संचालकांनी या पतसंस्थेचा पूर्णपणे भ्रष्टाचार केलेला आहे। हा भ्रष्टाचार आणि ह्याच्या सर्व पाठीशी आहे ना हे पूर्णपणे निबंधक, सहकार आयुक्त यांच्या आशीर्वादाने चाललेला आहे। हे कुठलीही दखल घेत नाहीत, चौकशी करत नाहीत, ऑडिट करत नाहीत आणि त्या संचालकांवर काय कारवाई बी करत नाही। तर फौजदारी कारवाई व्हावं त्यांच्यावरती अशा या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी बेमुदत आंदोलन करत आहोत।